मोटेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेतल्याचा संशय, आणखी 3 विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी. नीटचा पेपर 30 एप्रिललाच शुभमच्या हातात, एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय, 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संपन्न, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बाहुगर्दी. राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य सुरूच, तटकरे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती, नव्या कार्यकारिणीमध्ये पटेल तटकरेंना डावललं, तटकरेंनी शरद पवार मुख्यमंत्र्यांची परस्पर भेट घेतल्यानं चर्चा. शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी 20 तारखेला मुंबईत होणार बैठक, शरद पवार सुप्रिया सुळे बैठकीला राहणार उपस्थित. जय महाराष्ट्राची बातमी म्हणजे विश्वासाची हमी, किडनी विक्री रॅकेटमधील पीडित शेतकरी रोशन कुळेला शासनाकडून 5 लाखांची मदत, मुनगंटीवार आणि कुळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, मुंबईत पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा तर डिझेल नसल्यानं शेतीची कामंही रखडली. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार होणार अशा चर्चा, प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक, बैठकीला पार्थ पवार जय पवारही होते उपस्थित. प्रशांत किशोर यांच्या भेटीवर पार्थ पवारांचं स्पष्टीकरण, किशोर यांनी राजकीय सल्लागार पद सोडून काही वर्षे झाली आहेत, पार्थ पवार यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. जळगावातील तापमानाचा पारा वाढला, केळी बागांना फटका, फळांची गुणवत्ता खालावली, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी, वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा. गोंधळ अशोक खरात ईडीच्या ताब्यात, ईडीचे अधिकारी खरातला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार, अशोक खरातची आजची रात्र ईडी कोठडी. भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशात बदल करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, शाळा रुग्णालय परिसरात भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम. महाराष्ट्रासह इतर 16 राज्यात पावसाचा इशारा, देशातील 17 राज्यात अलर्ट जारी, शेतकरी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावं, हवामान खात्याचं आवाहन.